आता मला 1 वर्ष झालं. आता मला 1 वर्ष झाले रिक्षा चालवते. पहिलं भाड्यानं चालवायची 7-8 महिने. नंतर रिक्षावर भाड्यानं 250 रुपये रोज द्यायचा. मुलीला घेऊन एवढं होत नव्हतं माझ्याच्यानं. 250 रुपये रोज देऊन घरचा सर्व खर्च, रूम भाडं वगैरे. म्हणून मग त्यांना 250 रुपये देऊच तर त्यापेक्षा मी विचार केला की लोन काढून आपला रिक्षा स्वतःचा घेतला तर कसं मग EMI माझ्याच्यानं एवढं होऊन जाईल. तेवढं त्या लोकांना द्यायचं, स्वतःची वस्तू पण होईल आणि माझी वस्तू पण होईल आणि माझं घर वगैरे पण सर्व चालत. तर मग त्यामुळे मी विचार केला लोनवर रिक्षा घेतला आणि मग मुलीला घेऊन इथे बसायला बनवलेलं आहे. तिला घेऊन रिक्षा आता 1 वर्ष झालं चालवते. कल्याणमध्ये तुम्ही कुठे राहता नेमके ताई आणि कोण कोण असतं घरामध्ये आणि पूर्ण तुमचं घर तुमच्याच उत्पन्नावर चालतं का? हो, मी माझी स्वतः मीच रूम भाडं, मुलीचं सर्व खाणं पिण्याचं, रिक्षाचं EMI मी सर्व करते. होत नाही पण ट्राय करते. मुलीला घरी कोणी सांभाळ नाही म्हणून तिच्यासाठी मी तिला घेऊनच म्हणजे जसं रिक्षा चालवायला शिकले तिला घेऊनच रिक्षा चालवते. रिक्षा चालवायचं ट्रेनिंग नेमकं तुम्ही कधी घेतलं आणि कुणाकडून तुम्हाला ही एक संकल्पना मिळाली? ते रिक्षा चालवायचं पहिलं माझे मिस्टर होते माझ्यासोबत राहायचे तेव्हा त्यांनीच मला रिक्षा चालवायला शिकवला होता. मी 2-3 दिवसात रिक्षा तेव्हाच चालवला होता. पण ते गेल्यानंतर गावी गेल्यानंतर मी स्वतःच म्हणजे रिक्षा येत होता मला पहिलं थोडं लायसन काढलेलं होतं. नंतर मग भाड्याने रिक्षा घेतला मी चालवायला. किती ते किती वेळ तुम्ही रिक्षा चालवता आणि कसं तुमचं दिवसाचं शेड्यूल असतं? मी सकाळी 6:30ला येते आणि 12-12:30 वाजेपर्यंत घरी जाते आणि दुपारी आराम वगैरे करून घरचं काम वगैरे करून पुन्हा 4-4:30 वाजता येते आणि संध्याकाळी 10-10:30-11 जसे भाडं भेटेल तसं राहते 11 वाजेपर्यंत. सोशल मीडियावर सुद्धा तुमच्या कामाचं खूप कौतुक होताना दिसते. तुमची खूप रील्स सुद्धा व्हायरल होत आहेत. आता आम्ही येण्याच्या आधी पण लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतात, तर कसं वाटतं? खूप छान वाटतं. मला असं वाटतं की प्रत्येक लेडीजनं आपल्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि माझे स्वप्न आहे की मी करल. मला स्वतःचं घर पण घ्यायचंय आणि मुलीला चांगलं घडवायचं, चांगलं शिक्षण द्यायचं इंग्लिश मीडियम मध्ये की तिचं पुढे चालून माझ्या जशी वाईट वेळ आली तसं तिच्यावर येऊ नये म्हणून मी एवढी धडपड करते. मी एवढी मेहनत करेन की माझ्या मुलीला मी IPS अधिकारी बनवेल आणि जगाला सांगून देईल की मुली आपल्यावर बोज नसतात. कारण मी खूप ऐकते की मुलीसाठी काही लोक मुलीला कमतरता समजतात. बरोबर आहे. माझं शिक्षण पण तेवढं नव्हतं. घरकामासाठी गेले होते मी खूप शोधला आधी 2-3 महिने. मुलीला लहान बाळाला घेऊन कोणी काम देत नव्हतं. भांडे कपडे सगळं ट्राय केलं मी. मला बरेच कमेंट पण येतात की ताई तुम्ही दुसरे पण जॉब करू शकता. पण लहान मुलीला घेऊन 8 ते 12 घंटे मी एवढं काम करू शकत नव्हते. माझी मुलगी 18 महिन्याची होती तेव्हा. म्हणून मी हा व्यवसाय धरला की माझ्या मुलीला मला सोबत ठेवता येईल आणि रिक्षा पण माझं हे पण खर्च पण झालो. पण त्यामध्ये होत नाही पण मी करते ऍडजस्ट. कारण तर मला मुलीचं माझं भविष्य घडवायचं चांगलं. माझं 2 स्वप्न आहेत. मी स्वतःचं घर घेईल माझ्यासाठी आणि माझ्या मुलीला चांगलं शिक्षण देईल. एवढंच माझं स्वप्न आणि मी ते करून दाखवल. या संघर्षामध्ये जे तुमचा संघर्ष सुरू आहे मुलीच्या भवितव्यासाठी याच्यामध्ये अजून फॅमिलीचे कोणाचं नाही, मी स्वतःच ते. कारण एक आईवर जबाबदारी पत्र्यावर अनेक म्हणजे बोलतात ना शक्ती येते विचार करा. मी हे केलं म्हणजे नाही का माझ्या डोक्यात आलं की मी मुलीला घेऊन स्वतः गाडी हे काम करू शकते. बाळाला ते जॉब नाही करत, ते गावी राहतात त्यांच्या आईकडे. म्हणजे असं काही झालेलं नाही भांडण वगैरे काही नाही. पण ते राहते त्यांच्या आईला इकडं वातावरण सहन नाही होत म्हणून ते गावीच असतात. एखाद्या वेळेस येतात मुलीला भेटायला वगैरे असं. जैसे कि मैं सो रहा हूँ तो पिताजी को जगाना है मुझे, तो वो डायरेक्ट उठाने के बजाय, और हिंसा की परंपरा मेरे यहाँ नहीं थी सौभाग्य से, तो वो क्या करते थे कि उस कमरे में आ जाएंगे या बाहर से गुजरेंगे और चौपाई बोलेंगे, प्रात काल उठ गए रघुनाथा मात पिता गुरु नावई माता। कभी कभी मैं गुस्से में उठ करके अरे पापा चरण स्पर्श किया और सो गया। मैंने कहा अब मत उठाना।